नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, खुशखबर. ज्येष्ठ नागरिकांसाठी वय 50 वरील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला मिळणार 3500 रुपये. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, खुशखबर. ज्येष्ठ नागरिकांसाठी वय 50 वरील ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3500 रुपये पेन्शन. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना खुश करण्यासाठी एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे प्रति व्यक्ती विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकाराकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिना दिले जाणार आहेत. तर तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे. त्याद्वारे 12वी पास तरुणांना दरमहा 6000 रुपये, ITI आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये, तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10,000 रुपये मिळणार आहेत. यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आणली जाणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आहे, पण काही कारणाने त्यांना ही इच्छा पूर्ण करता आलेली नाही, त्या ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आता शासन पूर्ण करणार आहे. राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्राला भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. बघा तर मंडळी, कशी असणार ही योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे. या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा. धन्यवाद.